हॅलो, हाय, गुड आफ्टरनून. कसे आहात तुम्ही सगळे? ठीक आहात ना? चला मग सुरुवात करूया आपल्या नवीन भागाला. मागच्या भागात बघितलं की वेदांतिका भिग्याला घेऊन कोल्हापूरला देशमुख वाड्यावर आली होती आणि आल्या आल्या पिल्लूने देशमुख वाडा आपल्या रडण्याने दणाणून सोडला होता. सगळे तिला शांत करत होते आणि अशातच वेदांतिकाला अभिचा फोन येतो आणि तो सुद्धा आपल्या लिटिल प्रिन्सेसच्या काळजीने कासावीस होऊन उठतो. आता पुढे. प्रिन्सेस, काय झालं? माझी लिटिल प्रिन्सेस इतकी का रडत आहे? अभि अगदीच कासावीस होऊन बोलला. आपल्या लाडकीचं ते रडणं त्याला ऐकूनच होत नव्हतं. इकडे सगळेच पिल्लूला शांत करण्यात लागले होते. नाना काय, नानी काय, मोठा मामा, छोटा मामा, इतकंच काय तर पंजोबा सुद्धा तिच्या सेवेत होते. पण ती होती की ऐकायचं नाव घेत नव्हती. उलट आणखी आणखी तिचा आवाज वाढतच चालला होता. जे बघून आता वेदांतिका सुद्धा आता रडकुंडीला आली होती. इकडे अभि तिला काळजीत किती आवाज देतोय याकडे सुद्धा तिचं लक्ष नव्हतं. तिचं सगळं लक्ष आता रडणाऱ्या त्या नाजूक पाडसावर होतं. प्रिन्सेस, प्रिन्सेस. शेवटी अभि ती ऐकत नाही म्हणून जोरात ओरडला. अहो, बघा ना, पिल्लू शांतच होत नाही आहे. नक्की तिला काय झालं असेल हो? वेदांतिका बोलली. पण हे बोलताना सुद्धा ऊर भरून आला होता तिचा. कधीही रडेल अशी अवस्था झाली होती आता तिची. काय करणार, नवीन झालेली आई होती ना ती. म्हणून तिचं मन आपल्या जीवाविषयी जरा जास्तच हळवं होतं. त्यात भीती सुद्धा होती तिला, काही त्रास तर नसेल ना याची. त्यामुळे जरा जास्तच घाबरली होती वेदांतिका. कारण ते इवलस पिल्लू, त्याला काही त्रास असेल तर तो सुद्धा न सांगता फक्त रडूनच सांगणार होता. प्रिन्सेस, प्रिन्सेस, आधी तू शांत हो. इतकी हायपर नको होऊस. अभिने दीर्घ श्वास भरत आधी स्वतःला शांत केलं आणि वेदांतिकाला समजावलं आणि विचार करू लागला. गुडिया, मला वाटतं पिल्लूला डीट लागली असेल. पहिल्यांदा घराबाहेर पडली ना ती, म्हणून. मी एक काम करते, मीठ मोहरीने तिची नजर काढून बघते. तू जरा घे पिल्लूला. जानकी पिल्लूला वेदांतिका जवळ देत म्हणाली आणि किचन मध्ये निघून गेली. काय झालं माझ्या बाळाला? हा, काय इतकं रडते शोना? आता नानी छान नजर काढेल माझ्या पिल्लूची, बोलून वेदांतिका तिला कुरवाडत होती. आता ते पिल्लू सुद्धा रडून रडून फार थकलं होतं. तिची गोरी गोरी कांती रडून रडून पार लाल पडत आली होती. अगं आई, काय करतेस? लवकर ये ना. राहुलला आपल्या चिमुकलीचं रडणं सहनच होत नव्हतं. म्हणून त्याने जरा चिडत जानकी यांना आवाज दिला. थोड्याच वेळात जानकी यांनी पिल्लूची मीठ मोहरीने दृष्ट देखील काढली. पण तरीही पिल्लू शांत होण्याचं नाव घेत नव्हती. आता तर वेदांतिकाला आणखीच गलबलून येऊ लागलं. तिकडे अभि सुद्धा फार अस्वस्थ झाला होता. त्याला सुद्धा आता विचारच पडला. काय करू आणि काय नको असं झालं होतं त्याला. शेवटी बापाचं काळीज आपल्या लेकीवर जीव ओवाळून टाकला तरी कमीच असतो त्याला. त्यात अभिची लिटिल प्रिन्सेस तर खूप छोटी होती, अवघ्या 1.5-2 महिन्यांची. त्यातही खूप खूप गोड पिल्लू होतं ते. मग तिला असं जीवाच्या आकांताने रडताना ऐकून कसा नाही त्याचा जीव कासावीस होईल. त्याने काहीतरी विचार केला आणि पुन्हा वेदांतिकाला कॉल लावला. प्रिन्सेस, एक काम कर.
आता लिटिल प्रिन्सेस तुझ्याचकडे आहे ना? अभि खात्री करत. बरं, तर आता एक काम कर, फोन पिल्लू जवळ पकड. बोलत वेदांतिकाने आपला फोन पिल्लू जवळ धरला. हे जिजू काय मूर्ख आहेत का? इतक्या छोट्याशा बाळाजवळ फोन धरायला सांगत आहेत गुडियाला. राहुल जरा वैतागतच. तू जरा गप्प राहा, बोलत अमितने त्याच्या पाठीत धपाटा टाकला. वेदांतिकाने हळूच फोन पिल्लूच्या कानाशी धरला. तसा तिकडून अभि बोलू लागला. काय झालं माझ्या लिटिल प्रिन्सेसला? काय इतकं रडू येत आहे? डॅडची आठवण येत आहे का? अभिचा आवाज जसा पिल्लूच्या कानी पडला आणि काय आश्चर्य, तिचं रडणंच थांबलं आणि ती टुकूर टुकूर करत आपली मान इकडे तिकडे करून बघू लागली. तसा सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आतापर्यंत त्यांनी काय कमी प्रयत्न केले नव्हते, पण या काठीला तर तिचा डॅड हवा होता. लिटिल प्रिन्सेस, डोंट क्राय बच्चा, डॅड लवकरच येणार हा आपल्या पिल्लू जवळ. मग असा रडून मम्मा आणि सगळ्यांना त्रास द्यायचा नाही. गुड गर्ल बनून राहायचं, मम्माचं सगळं ऐकायचं. तू डॅडची गुड गर्ल आहे ना? हो ना बच्चा? अभि तिकडून बोलत होता. तशी ती अगाऊ आता शहाण्यासारखी हा करत होती आणि छान हातपाय हलवत होती, जे बघून सगळ्यांच्या जीवात जीव आला. आणि डॅड आणि बेबीचा बॉन्ड बघून तिच्या चेहऱ्यावर स्मित आलं. अहो, आता ते ठीक आहे, पण तुम्हाला कसं समजलं हे? प्रिन्सेस, अगं आता वेळ बघ, सायंकाळ झाली आहे आणि मागच्या 1.5-2 महिन्यापासून मी रोज याच वेळेत घरी येऊन तिच्याशी बोलतोय. त्याने तिला सवय झाली आहे. त्यात आज तिने पहिल्यांदा प्रवास केला. मग ते नवीन घर बघून तिला वाटत असेल की आपण कुठे आलोय. त्यात मी सुद्धा सोबत नव्हतो, म्हणून ती इतकी रडत होती. आता कळलं तुला माझ्या आणि माझ्या लिटिल प्रिन्सेसचा बॉन्ड किती घट्ट आहे ते? अभि गर्वाने बोलला. त्याची लेक त्याची आठवण काढून रडते बघून तर अभिला आणखीच आपल्या लिटिल प्रिन्सेसवर प्रेम उतू जात होतं. दिसतंय ते, सांगायची गरज नाही. या अगाऊला खायला प्यायला मम्मा लागते आणि आठवण येते ती डॅडची. बदमाश कुठली. वेदांतिका आपल्या मांडीवर असलेल्या पिल्लूला बघत बोलते, जी आता आपली बोट तोंडात घालून चोखत होती. जणू आपल्या मम्माला सांगत होती की मम्मा, आता माझ्या डॅडशी बोलणं जरा कमी कर आणि मला माझं मिल्की दे. बरं, आता ठेवतो, घरी सुद्धा जायचं आहे, बोलून अभिने फोन ठेवला. तसं त्याच्या डोळ्यांसमोर वॉलपेपरवर असणारा त्याच्या प्रिन्सेस आणि लिटिल प्रिन्सेसचा खूप गोड फोटो होता, जो त्याने ते तिघं हॉस्पिटलमध्ये असताना काढला आणि लगेच आपल्या वॉलपेपरवर सुद्धा सेट करून घेतला होता. अभिने आपल्या दोन्ही प्रिन्सेसवर आपले ओठ टेकविले, फोन खिशात ठेवला आणि केबिन बाहेर पडला. खरं तर त्या दोघी नसताना आता त्याला घरी जायचं जीवावर आलं होतं, पण काय करणार? रात्रभर तर ऑफिसमध्ये नाही थांबू शकणार ना तो. नाहीतर तिकडे साधना काळजीत घर डोक्यावर घ्यायची. म्हणून पिल्लूसाठी नाही तर आईसाठी तरी जाणे भाग होते त्याला. इकडे कोल्हापूरमध्ये वेदांतिकाने जसं फोन ठेवला, पिल्लू दूध प्यायचं म्हणून वरवर करू लागली. अघाऊ कुठली. भूक लागली की मम्मा लागते हिला.
आणि आठवण मात्र डॅडची येते. हा, वेदांतिका पिल्लूला बघ. बुडिया बाळा तसंच असते लहान बाळांचं. त्यांना सगळेच जवळ लागतात. सगळ्यांकडून लाड करून घ्यायचे असते त्यांना. त्यात आपली पिल्लू तर आहेच. तिच्या डॅडची लिटिल प्रिन्सेस जानकी. गुडिया, आता ती शांत झाली तर दे तिला माझ्याकडे. राहुल लगेच पुढे होत. दादा, अरे राहुल, आता गुडियाला आणि पिल्लूला थोडा आराम करू दे. गुडिया, जा बाळा. जानकी वेदांतिकाची अडचण समजून म्हणाली. राहुलला सुद्धा ते पटलं. पण तरीही वेदांतिकाला खोलीत नेण्याच्या बहाण्याने त्याने शेवटी पिल्लूला आपल्या जवळ घेतली. वेदांतिका जशी आपल्या खोलीत आली तिला अगदी भरून आलं. सोबतच ती रूम बघून तिला खूप आनंद देखील झाला. कारण तिच्या दादांनी ती खोली अगदी जशी होती तशीच जपून ठेवली होती. तिच्या प्रत्येक वस्तू, तिचे बालपणीचे फोटो, तिच्या सगळ्या आठवणी अगदी जिथच्या तिथे होत्या. कुठलीही वस्तू किंचित सुद्धा जागची हलली नव्हती. इतकंच काय तर बेडवरची बेडशीट सुद्धा तिला आवडते तीच अंथरली होती. हा, एक बदल तिथे मात्र नक्की केला होता. तो म्हणजे पिल्लूच्या स्वागतासाठी ती रूम खूप छान सजवली होती. सोबतच तिच्या बेडजवळ लाकडी पाळणा तो सुद्धा छान फुलांनी सजवून ठेवला होता. जे बघून आता वेदांतिकाचे डोळे आनंदाने भरून आले. आज कितीतरी दिवसांनी ती अशी निवांत राहायला म्हणून आपल्या घरी आली होती. नाहीतर आपल्या राक्षसाच्या कृपेने तिला तितकस कधी यायला जमायचं नाही. कारण तोच कधी तिला असं पाठवायचा नाही. आताही त्याने कसं पाठवलं असेल देव जाणे. वेदांतिका ती खोली अगदी भारावून बघत होती. हे तेच अंगण जिथे ती लहानाची मोठी झाली, खेळली, बागडली. त्याच घराला सोडून तिला जावं लागलं. अर्थातच तशी रीतच आहे. प्रत्येक वयात आलेल्या मुलीला एक ना एक दिवस आपलं अंगण सोडून जावंच लागतं. पण तिच्या दादांनी आणि तिच्या माहेरच्यांनी तिचं अस्तित्व अगदी जसं होतं तसंच जपून ठेवलं. हे बघून वेदांतिकाचे डोळे कधी वाहू लागले तिचं तिलाही कळलं नाही. थँक्यू दादा, अशी एक हळवी साथ तिच्या तोंडून निघाली. तसं राहुल आणि अमितने तिला बघून नाही मध्ये मान इकडे तिकडे केली. तशी वेदांतिका अमितच्या खुशीत शिरली. राहुलने आत येत पिल्लूला अगदी शौकस त्या पाळण्यात झोपवली आणि वेदांतिकाला आराम करायचं सांगून ते दोघे भाऊ खोलीतून बाहेर पडले. जाता जाता राहुलने दार बाहेरूनच ओढून घेतला होता. वेदांतिकाने एक नजर पाळण्यात झोपलेल्या आपल्या चिमुकलीवर टाकली आणि ती सुद्धा बेडवर आडवी झाली. खरं तर इतक्या तासांचा प्रवास त्यात सारखं बसल्याने तिची पाठ आणि कंबर चांगलीच अवघडून आली होती आणि म्हणून तिला सुद्धा आता आरामाची खूप खूप गरज होती. म्हणूनच बेडवर पडल्या पडल्या तिला लगेचच झोप लागली. वेदांतिकाची झोप उघडली ती पिल्लूच्या रडण्याने. तिनं बघितलं तर रात्रीचा काळोख पडायला सुरुवात झाली होती. म्हणजे तिन्ही सांजा एकत्र आल्या होत्या आणि दिवाबत्तीची वेळ झाली होती. शहरात या गोष्टीला तितकी महत्व नसलं तरी गावात मात्र अजूनही याला खूप खूप महत्व होतं. अरे बापरे, खूप वेळ झाला वाटतं. वेदांतिकाने स्वतःशीच बोलून घड्याळ बघितलं तर 7:30 होत आले होते.
बापरे, बोलत वेदांतिका बेडवरून उठली आणि लगेचच पाण्याजवळ गेली. तर पिल्लू आपले हातपाय हलवत होती. वेदांतिका तिला घ्यायला जाणारच की. गुडिया, बरा, अगं पिल्लू कधीची रडते, बोलत जानकीजी आत आल्या. आई, अगं मला समजलंच नाही इतका वेळ झाला ते. अगं असू दे बाळा, होते असे. तुझी सुद्धा झोप पूर्ण होणं गरजेचं आहे. तू तिला पाज आणि मला दे, मी नेते तिला खाली. त्यानंतर तू तुझं आवरून खाली ये. बोलत वेदांतिकाने आधी आपल्या पिल्लूचं पोट भरलं आणि तिला जानकीजीकडे दिली आणि वॉशरूम मध्ये निघून गेली. तर जानकीजी पिल्लूला घेऊन खाली आले, जिथे आधीच सगळी मंडळी पिल्लूच्या येण्याची वाट बघत बसले होते. आता बघू पिल्लूचे कोल्हापूरमध्ये म्हणजे तिच्या आजोळी कसे लाड होतात ते. पुढचा भाग लवकरच. तोपर्यंत लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.